कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणो प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपा तीर्था सरस्वती अर्तुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ज्ञानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मना प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री करुणान्वित दीपक नामदेव अस्य मूल ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तु दुत्र ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तु गंधर्देवा प्रति गंधर्देवा तेषां वचोनुसार साध्यम सकल कीर्त नेमिचंद्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं करणानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसा में विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की, आचार्य भगवंत नेमिचंद्रजी महामुनिराज यांनी या ठिकाणी कर्णानुयोग दीपक या विषयामध्ये वास्तविक हा ग्रंथ हे संकलन दुसऱ्यांचं आहे, परंतु मूळ सिद्धांत हा नेमिचंद्र आचार्यांनी या ठिकाणी सगळं समाजापुढं मांडलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये काल चर्चा झालेली होती 9व्या गुणस्थानाची, अनिवृत्तीकरण गुणस्थान। आणि त्या अनिवृत्तीकरण गुणस्थानामध्ये एक समयवरती जे अनेक जीव आहेत त्यांचं शरीराची अवगाहना वगैरे किंवा ज्ञानावर्धिक कर्माचा क्षोभ समाधी अंतरंग कारणांनी परस्परांमध्ये भेद बघितला जातो। त्याच प्रकारे परंतु एक समयवरती अनेक जीव ज्यावेळेला 9व्या गुणस्थानामध्ये जातात त्यावेळेला विशुद्धीच्या अपेक्षेनं त्यांच्यामध्ये कुठलाही भेद परिणामांच्या मध्ये दिसत नाही, परंतु भिन्न समयवरती जे अनेक जीव असतात त्यांचे परिणाम सर्वथा भिन्नच असतात। अशा पद्धतीचं जिथे अवस्था असते त्याला अनुवृत्तीकरण निवृत्तीकरण गुणस्थान असं म्हणतात। आणि या 3 करणांच्या मध्ये म्हणजे अधकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण या 3 गुणस्थानामध्ये या 3 परिणामांच्या मध्ये उत्तर जर बघितलं गेलं तर त्याचा कालावधी फार कमी असतो। अशा पद्धतीचा आचार्याने सांगून आज 10वं जे गुणस्थान आहे त्या 10व्या गुणस्थानाची चर्चा आपल्याला इथं करायची आहे। सूक्ष्म सांप्राय गुणस्थान किसे कहते हैं? सूक्ष्म सांप्राय गुणस्थान किसे कहते हैं? जिस प्रकार धुले हुए कसुमी वस्त्र में सूक्ष्म लालिमा रह जाती है, उसी प्रकार जहाँ चारित्र मोहनीय कर्म की 20 प्रकृतियों का
उपशम अथवा क्षय हो जाने पर सूक्ष्म कृष्टि को प्राप्त संज्वलन लोभ कषाय का ही उदय पाया जाता है, उसको सूक्ष्म संप्रदाय गुणस्थान कहते हैं। इस गुणस्थान में यथा क्या चारित्र से कुछ न्यून चारित्र पाया जाता है। काही कापड असतो, वस्त्र, ते आपण धुतल्यानंतर सुद्धा एक बारीक असं फिकट डाग शिल्लक राहतो। त्याचं उदाहरण इथं दिलं की आता सगळं कर्म निघून गेले, मौनी कर्माच्या 21 प्रकृती ज्या शिल्लक होत्या, टोटल 28 प्रकृती आहेत। त्या 28 पैकी 7 तर 7व्या गुणस्थानाच्या वरच अनंतानुबंधी अनंतानुबंधी क्रोधमान माया लोभ मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती हे वरच गेले। परत राहिलेलं अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन क्रोधमान माया हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा, हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा आणि ह्या तर प्रकृती 8व्यात 9व्यातच सगळ्या गेलेल्या आहेत। प्रत्याख्यानावरण अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरणची सुद्धा प्रकृतींचा क्षय वास्तविक तिथं खाली 7व्या 8व्यातच संपलेला आहे। मग राहत्यात किती? एक प्रकृती आता राहिली, कुठली? संज्वलन लोभ। त्या संज्वलन लोभ एकच, आणि तो सुद्धा अगदी सूक्ष्म बारीक न कळत, म्हणजे नाही म्हणता येत नाही आणि हाय म्हणता येत नाही, असून अडचण नसून खोळंबा म्हणतात की नाही मराठीत, तसं म्हणजे नाही म्हणता पण येत नाही आणि हाय म्हणता पण येत नाही, असं अत्यंत सूक्ष्म जिथं लोभ शिल्लक राहिलेला आहे त्याला काय म्हणतात? 10वं गुणस्थानातलं 10वं गुणस्थान सूक्ष्म। सूक्ष्म म्हणजे अति लहान, आणि संप्राय म्हणजे कषाय, जिथं अत्यंत थोडे कषाय शिल्लक राहिलेले आहेत त्याला सूक्ष्म संप्राय गुणस्थान असं म्हणतात। शपक श्रेणीमध्ये क्षय करत जातो आणि उपशम श्रेणीमध्ये दबवत दबवत जातं, अशी ह्या गुणस्थानाची अवस्था आहे। आणि हे चारित्र यथाख्यात चारित्र्यापेक्षा फक्त थोडं कमी। किती कमी? का तर सूक्ष्म लोभाचा उदय असल्यामुळं। सूक्ष्म कृष्टि की प्राप्ति कैसे होती है? जो स्पर्धक अनिवृत्तिकरण के पूर्व में पाए जाते हैं उनको पूर्व स्पर्धक कहते हैं। अनिवृत्तिकरण रूप परिणाम के निमित्त से जिनका अनुभाग अनंत गुण क्षीण हो जाता है उनको अपूर्व स्पर्धक कहते हैं। जिनका अनुभाग अपूर्व स्पर्धक से भी अनंत गुना क्षीण हो जाता है उसको बादर कृष्टि कहते हैं। जिनका अनुभाग बादर कुष्टि से भी अनंत गुना क्षीण हो जाता है उनको सूक्ष्म कुष्टि कहते हैं। ये सब कार्य नवम गुणस्थान में होते हैं। आता काय सांगितलं? जे स्पर्धक अनिवृत्ती गुणस्थानाच्या म्हणजे 9व्या गुणस्थानात प्रवेश करण्याच्या अगोदर जे स्पर्धक असतात, स्पर्धक म्हणजे काय तर तिथं जे कर्माच्या वर्गणांचा जो समूह असतो त्याला स्पर्धक म्हणतात। ते स्पर्धक त्याला पूर्व स्पर्धक म्हणायचं। त्याला काय म्हणायचं? पूर्व स्पर्धक। 9व्या गुणस्थानात येण्याच्या अगोदरचं
जे असतात स्पर्धक त्याला पूर्वस्पर्धक म्हणायचं. म्हणजे 8व्याच्या शेवटच्या 8व्या गुणस्थानाच्या शेवटला जे असतात त्यांना पूर्वस्पर्धक म्हणायचं. त्या पूर्वस्पर्धकाचे आता अनिवृत्तीकरण रूप परिणाम के निमित्त से, म्हणजे आता 9व्या गुणस्थानात आल्यानंतर अनिवृत्ती रूप जे परिणाम झालेत ते परिणाम झाल्यानंतर त्या पूर्वस्पर्धकाचा अनुभाग अनंत गुण क्षीण झालेला आहे. आता फल देण्याची शक्ती किती क्षीण झालेली आहे? अनंत गुणी क्षीण झालेली आहे. त्याला अपूर्व स्पर्धक म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? अपूर्व स्पर्धक. परत त्या अपूर्व स्पर्धकाचा सुद्धा जो अनुभाग अनंत गुणा क्षीण झालेला आहे त्याला बादर कुष्टी म्हणायचं. आणि त्या बादर कुष्टीचं सुद्धा फल देण्याची शक्ती अनंत गुणा कमी झालेली आहे त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म कुष्टी. आणि हे सगळं कार्य कुठल्या गुणस्थानात होते? 9व्या. थोडक्यात जर तुम्ही घेतला तुमच्या घरचं उदाहरण तर ते घरचं उदाहरण काय आहे तर गहू असतो. गहू आपलं गव्हाला पॉलिश करणं हे 8व्या गुणस्थानातल्या शेवटचं झालं. पॉलिश केलेल्या गव्हाची सुजी करायचं. पॉलिश केलेल्या गव्हाची सुजी करायचं ते झालं अपूर्व स्पर्धक. त्या सुजी केलेली आहे त्या सुजीचं परत रवा करायचं. रवा मग ते झालं बादर कुष्टी. आणि त्या रव्याचा परत मैदा करायचा, पीठ करायचं म्हणजे ते झालं सूक्ष्मकृष्टी. मग पिठाला काय आपण जरा घेतलं तरी पण ते आपल्याला त्रास नाही. गहू जेवढं टोचते तेवढं सुजी टोचते काय, सुजी टोचते तेवढं रवा टोचते काय, आणि रव्या टोचते तेवढं पीठ टोचते काय. तर त्याचं फल देण्याचं त्रास देण्याची शक्ती कमी कमी होत गेली असं त्याला. म्हणजे गहू पचवायला लई ताकद लागत्या, त्याच्यापेक्षा जरा सुजी पचवायला कमी ताकद लागत्या. अजून कमी ताकद असली तरी उपीट शिरा चालतंय. आणि मैदा म्हणजे पिठाचं जर आपण लापशी जिभेवर ठेवले की गुळक, काय चघळायचं नाही काय नाही. पण एवढी कोथळीचे लोक खुळे आहेत ते फक्त तुम्हाला दात नाहीत म्हणून तुम्हालाच तेवढं करतात. आता दात असणाऱ्यांनी काय तसला हलवा लापशी केलं तर चालत नाही. आम्हाला खीर सुजी असलं ती लापशी देतच नाही. का बरं? तुम्हाला दात आहेत म्हणतात, तुम्हाला चघळून खायला काय बिघडते. माताजीला आमच्या दात नाहीत म्हणून लापशी असलं तर लापशी खायला त्रास होते काय सांगा बघूया. जिभेवर ठेवल्याबरोबर ती विरघळून जाते. तसे कर्म 10व्या गुणस्थानातला जो सूक्ष्म लोभ आहे तो संपणारच आहे, अत्यंत कमी आहे. म्हणजे असल्यासारखं पण नाही आणि उदय आहे म्हणून त्याला नाही म्हणता येत नाही, आणि काय त्याच्यामुळं कुठलं त्रासच नाही त्यामुळं हाय म्हणता पण येत नाही. अशी अवस्था जी असते ती 10व्या गुणस्थानाची असते. अनुभाग अविभाग प्रतिच्छेद समय प्रबद्ध वर्ग वर्गणा और स्पर्धक किसे कहते हैं? कर्मों के फल देने की शक्ति को अनुभाग और उस शक्ति के सबसे छोटे अंश को अविभाग प्रतिच्छेद कहते हैं. व्याख्या शब्दाचा अर्थ जर तुम्ही कळला की नाही, म्हणजे जी बुद्धी घरात वापरताय शब्दाचा तुकडं करून छळ करायला, पाप मिळवायला, बरं आहे काय महिलांनो, ती बुद्धी फक्त धर्मात लावला
चांगल्या कामात, तर मग तुम्हाला शास्त्र कळायला अडचण नाही. अनुभाग म्हणजे फळ देण्याची शक्ती, आणि म्हणजे नाही. विभाग म्हणजे भाग, प्रतिच्छेद, ज्याचा आता परत दुसरा भाग करता येत नाही असा सगळ्यात छोटा अंश म्हणजे काय? अविभाग प्रतिच्छेद. अणुपरमाणु कशाला म्हणतात? ज्याचे परत दोन भाग, ज्या पुद्गलाचे प्रदेशात दोन भाग करता येत नाही त्याला काय म्हणायचं? अणु. त्याला अविभाज्य म्हणजे आता नाही, आणि आता विभाज्य म्हणजे विभाग करता येत नाही. ज्या समयाचे, ज्या कालाचे दोन भाग आता करता येत नाहीत त्याला समय म्हणायचं. ज्या पुद्गलाचे दोन भाग करता येत नाहीत त्या सूक्ष्म पुद्गल प्रदेश किंवा याला काय म्हणायचं? अणु म्हणायचं. आणि ज्याचा आता विभाग करता येणार नाही अशा अनुभाग देण्याच्या फलशक्तीला, अंशाला विभाज्य प्रतिच्छेद असं म्हणतात. संसार अवस्था में प्रति समय बंधने वाले कर्म या नो कर्म के समस्त परमाणुओं के समूह को समय प्रबद्ध कहते. आता आमची तुमची अवस्था कोणती आहे? संसार अवस्था. कर्म संसार अवस्थेतच बांधे. तुम्ही करताय ते संसाराने, आम्ही करतोय ते संसारने असं नाही. तुम्ही ज्याला संसारने नाव दिला ते वास्तविक संसार नव्हे. ते काय आहे? पराची पंचाईत, परपंचा, त्याला काय म्हणायचं असते? आणि संसारचा खरा अर्थ काय आहे? जन्म जरा मृत्यूचा फेरा म्हणजे संसार. पंच परावर्तन करणे म्हणजे संसार. आणि हे संसारी जीव 14व्या गुणस्थानापर्यंतचे सगळे जीव संसारीच असतात. 13व्या गुणस्थानापर्यंत तर दिसतातच. 14व्या गुणस्थानाचा समय कळत नाही म्हणून तो मानतात काही पण आहेत. जोपर्यंत कर्म अवस्था आहे ती घाती कर्म असू द्या अथवा अघाती कर्म असू दे, तोपर्यंत तो जीव संसारीच मानला जातो, पंचपरिवर्तनशील. म्हणून सिद्ध जीव, मुक्त जीव तेवढेच संसारातीत आहेत, म्हणजे संसारापासून अतीत गेलेले आहेत. नसेल तर सर्व जीव संसारीच मानले जातात. त्यामुळं फक्त कर्मबंधाची जी व्यवस्था आहे ती फक्त 10व्या गुणस्थानापर्यंतच आहे. कुठल्या गुणस्थानापर्यंत? 11व्या गुणस्थानापासून पुढं फक्त एकच साताविधीचा बंध होतो. कुठल्या? साताविधीचा एकच बंध होतो, पण तो पण बंध एक समयाचा आहे. किती आहे? त्यामुळं त्याला इर्यापद आश्रव म्हणजे बंध म्हणतात. एक समयाचा बंध बंधासारखा नसतो, फक्त तो येतो म्हणून त्याला बंध म्हणायची पाळी आहे. म्हणून सगळ्यात बंधाची व्याख्या सूक्ष्म अंतर्मूर्ताचा तर बंध व्हायला पाहिजे. सूक्ष्म अंतर्मूर्ताचा बंध तरच तो बाधक असतो. उदाहरण काय? अध्यक्ष तिखंड वर्ण आल्याने खाली पडत गेली जिन्यावरनं, बस्तीतनं बाहेर पडल्या आणि खाली न थांबता बाहेर गेल्या, त्याला म्हणायचं इर्यापद. शिखंड वारा आला तिखंड गेला, अध्यक्ष तसंच गेला की नाही? आता खरं सांगायचं, पायरीवर थांबला होता त्याला इर्यापद आश्रव म्हणायचं. आता उदाहरण इथल्या इथं दिलं तरी तुम्ही असं करतायचं, पटण्यासारखं द्यायचं असते. सातावेदिनी म्हणजे एकच बंध होत असतोय. कसं म्हणजे काय? सगळ्या कर्मांची बंधाची प्रकृती बंधच, आता ते बंधच होणार नाहीत. 120 प्रकृती आहेत बंधयोग्य. 10व्या गुणस्थानामध्ये
119 प्रकृतींचा 10व्या गुणस्थानामध्ये, म्हणजे पहिल्या गुणस्थानात माझ्या अंदाजानं 16 आहे. दुसऱ्या काय बोलवा, पहिल्या गुणस्थानात 16ची विच्युती आहे, दुसऱ्या गुणस्थानात 25ची विच्युती आहे, तिसऱ्या गुणस्थानात कशाची विच्युती नाही, चौथ्या गुणस्थानात 10ची आहे, बहुतेक चौथ्यात 10ची आहे. परत पाचव्यामध्ये 6 काय 7, 4ची बंद विच्युती 4ची आहे. परत 6व्या गुणस्थानात 6ची, 7व्यामध्ये 1 आयुकर्म, 8व्यामध्ये 36, 9व्यामध्ये 8 काय 9 5, 9व्यामध्ये 5 आणि 10व्यामध्ये 16. हे झाले की 119. आता 120 कर्म प्रकृती बांधणारे आहेत. त्या बांधणाऱ्या 120 पैकी 119 10व्यात गेल्यात, 10व्यापर्यंत गेले, मग राहिली किती, 1/7. का बरं, तर तिथं बांधण्याचं एकच कारण आहे, अजून तिथं योग आहे. काय आहे, योग. प्रकृती, प्रदेश, स्थिती आणि अनुभाग ह्या 4 पद्धतीच्या कर्म बांधण्याची पद्धत आहेत. पुढे येतील 2-3 दिवसात. आता प्रकृती म्हणजे ज्ञानावरण आधी हे स्वभाववाले 8 आहेत त्या प्रकृती. प्रदेश म्हणजे आत्मप्रदेशावर किती जागा व्यापणार आहे त्याला प्रदेश बंध म्हणायचं. स्थिती म्हणजे किती दिवस राहणार आहे काल, त्याला स्थिती बंध म्हणायचं. आणि अनुभाग म्हणजे ते फळ काय देणार आहे त्याला अनुभाग म्हणतात. स्थिती आणि अनुभाग हे कशा यांच्यामुळे बांधतं, स्थिती आणि अनुभाग हे कशा यांच्यामुळे बांधतं, जरा इकडं, स्थिती आणि अनुभाग हे कशा यांच्यामुळे बांधतं, आणि प्रकृती आणि प्रदेश योगांच्यामुळे बांधतं. मग आता 10व्या गुणस्थानात कशा आहेत का, 10व्या गुणस्थानात कशा संपले का नाही, 10वं संपले की, आता 10वं संपलं, लोभ संपला. 11व्या गुणस्थानामध्ये आता कुठले कशाय आहेत, काय कशाय नाहीत, तर जे बांधणारं कर्म आहे ती स्थिती आणि अनुभागाला घेऊन येणार आहे का, नाही येणार. म्हणून त्या ठिकाणी स्थिती आणि अनुभाग नसल्यामुळं एक समयाचं फक्त तिथं मांडला जातो. किती समयाचा, ते पण का मानतो, तर तिथं योग आहे म्हणून. तिथं काय आहे, योग आहे. अजून मनोयोग आहे, वचन योग आहे आणि काय योग आहे. मग योगाच्या माध्यमातून काय बनतंय, प्रकृती आणि प्रदेश. म्हणून तिथं 7 वेदनीय कर्माची प्रकृती झाली आणि प्रदेशाचा योगाचा अत्यल्प कमी योग असल्यामुळं ते काय आत्म्यावर चिटकणारच नाही. ह्या दारानं यायचं, ह्या दारानं जायचं, अशी त्याची अवस्था आहे. थोडक्यात गणपतीच्या काळात दगडूशेठ गणपतीच्या तिथं दर्शनला जातात लोक. अजून असं करूपर्यंत भई ढकलून मोकळं थांबायचं, तिथं भानगडच नाही. त्याला म्हणायचं इर्यापत आश्रव. इर्यापत म्हणजे चालणे. असं आलं आणि इकडं गेलं. एक समयाचा बंध असतो. किती समयाचा, एक समयाचा बंद असतो. तो आला कवा गेला कवा, म्हणजे आश्रवाचा पण तोच समय, बंधाचा पण तोच समय, उदयाचा पण तोच समय आणि निर्जराचा पण तोच समय. म्हणजे बंद एक तिथं. मग तुम्ही म्हणणारा मग 11व्या 12व्या 13व्या गुणस्थानामध्ये जो 7 विज्ञेचा उदय आहे तो पूर्वी बांधलेल्या 7 विज्ञेचा स्थितीचा उदय. 11व्यात बांधलेला उदय, बंद उदय सगळं एका वेळेलाच आहे. मग तिथं जे भोगा लागल्यात ते कुठलं आहे, तर 11व्यात यायच्या अगोदर 10व्या गुणस्थानापर्यंत जे 7 विज्ञे बंद बांधलेला आहे पूर्वी, त्याच्या स्थितीचा इथं भोगा लागलेत, इथं उदय आहे. नाहीतर 11व्यात असताना जेवढं बंद होईल
तो लगेच तिकडे जाणार आहे. त्याला काय म्हणायचं? मग संसार अवस्थेमध्ये प्रत्येक समयाला जी 7 कर्म आणि आयुष्यात फक्त 8 वेळेला 8वं आयुकर्म बांधतो, त्या सगळ्या कर्मांचं प्रत्येक समयाला जी संख्या प्रबद्ध आहेत त्या सगळ्यांच्या समूहाला काय म्हणतात? समय. समय म्हणजे एक समय. प्रबद्ध त्या समयामध्ये बांधलेले परमाणु कर्माची संख्या, त्याला काय म्हणायचं? समय प्रबद्ध. लक्षात आलं काय? आलं नाही? आलं ना? तुम्हाला समजण्यासाठी समय सोडा. 1 मिनिट घ्या. 1 मिनिट 60 मिनिटाचा 1 तास असतो. ह्या 1 तासामध्ये तुम्ही 60 भागामध्ये कर्म बांधलाय. पहिल्या सेकंदामध्ये 40 परमाणू बांधला चिला, दुसऱ्यामध्ये 400, तिसऱ्यामध्ये परत परिणामांची विशुद्धी झाली, मग तुमचं 10च बांधला चिला. असं 60 भागात तुम्ही बांधलाय. तर पहिल्या सेकंदाला जे 40 बांधले त्याला म्हणायचं पहिला समय प्रबद्ध. पहिल्या समयात बांधलेल्या कर्माच्या परमाणूंची संख्या. दुसऱ्या समयात बांधलाय ते दुसऱ्या समयाच्या परमाणूंची बांधलेल्यांची संख्या. असं प्रत्येक समयाला. एक तुमची इंजिनियर सॉफ्टवेअरचा शोध लावला तर काय त्याचं नोबेल पारितोषिक आणि त्याला किती कौतुक करतोय. पण अनादी कालापासून आमच्या तीर्थंकरांच्या माध्यमातून या समय डोळं झाकून उघडला एवढ्यात असंख्यात समय झालेत. एवढा सूक्ष्म. सेकंदाचा 7वा भाग काढलं तर त्या घड्याळाला किती किंमत आहे आमच्याकडं. ते स्पर्धेमध्ये वापरतात की नाही? रनिंग पोहण्याच्या स्पोर्ट्समध्ये ते वापरतात की स्पीड बघण्यासाठी. तर त्याला आम्ही एवढं मानतो. काय काढला असेल बाबा सेकंदाचा फक्त 7वा भाग काढणाऱ्याला. त्या 7व्या भागाचे असंख्यात भेद केलेत आमच्या आचार्यांनी. आमच्या भगवंतांच्या ज्ञानात आलेत. तर आम्ही कधी आमच्या भगवंतांच्या ज्ञानाचा स्वाभिमान आम्हाला आहे? आम्हाला कधी आमच्या भगवंतांच्या ज्ञानाचा गर्व आहे? काही नाही. नको तिथं गर्व करतोय. आमचा तुमचा गर्व कसला आहे माहिती आहे का? आमचा तुमचा गर्व म्हणजे आम्ही रस्त्यानं चिरमुर विकत बसलोय आणि बिल गेटच्या घरापुढे जाऊन आम्ही चॅलेंज लागलोय. तुला काय पाहिजे सांग मी देतो. अरे तू चिरमुर विकतो, दिवसभर विकल्यावर तुला 10 रुपये मिळतात. ते दिवसाला 5-25 कोटी रुपये मिळवतोय. आता त्याला जाऊन आम्ही चॅलेंज देणं योग्य आहे का? तसं आमची बुद्धी किती आणि आम्ही वितराग भगवंतांच्या केवळ ज्ञानामध्ये झळकणार. केवळ ज्ञानी भगवंतांच्यावर सुद्धा आमचा विश्वास नाही, आमची श्रद्धा नाही. त्या केवळ ज्ञानातून आलेल्या कर्मकांडावर आमचा विश्वास नाही, कर्मसिद्धांतावर आमचा विश्वास नाही. एकमेकांच्या बद्दल केलेले गोष्टी म्हणजे हे काही आपल्याला विकल्पच नाही. आपण सहज करत जातोय. पण जे आपण सगळ्यांनी कर्म सहजतेनं बांधलोय ते फेडताना मात्र डोळ्यातले पाणी थांबत नाहीत. लक्षात ठेवा. आणि त्या कर्माला दयामया नाही. तुमच्या डोळ्यातले पाणी संपलं तर डोळ्यातनं रक्त पडतंय पण त्याचं काम करूपर्यंत ते थांबत नाही. मग कोणा बाबतीत पण निर्णय घेताना, कोणा बाबतीत पण आरोप करताना, कोणाच्या एखाद्या चांगल्या कामाला आपण थांबवताना, कोणा बाबतीत तर आपण म्हणजे एखाद्या चांगल्या कामाला कोणाच्या तर अडथळा आणताना आपण 1000 वेळा विचार केला पाहिजे. 1000 वेळा की मी आज थांबवा लागलोय पण हे कर्म जर मला बांधलं, उदयाला आलं तर माझं पुढं कसं होणार. ह्या गोष्टी फार विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. पण आपण एवढं सगळं वाचतोय करतोय. मी पण आहे त्याच्यात, तुम्हीच आहे असं नाही. कमी जास्त प्रमाण असू शकतं. पण आपण काही वेळेला स्पर्धेच्या ईर्षेच्या जगामध्ये जाऊन
आपण वर्तमानमध्ये आपली परिस्थिती आणि स्थिती सुधारण्याच्या नादात पुढचं हजारो सागरोपम आयुष्य आम्ही दुःखाच्या खाईत ढकललो. 1-2 दिवसाच्या, 1-2 वर्षाच्या, 5-10-25 वर्षाच्या खोट्या प्रतिष्ठेत जगण्याच्या भावनेनं आम्ही पुढले सागरोपम जीवन, आमची प्रतिष्ठा आम्ही संपवून टाकतो. दुःखाच्या ठिकाण जातो. श्रीपाल भैया लक्ष इकडे द्या. सागरोपम आयुष्य कशासाठी? का? जाता जाता आपण खोटं बोलतो. मंदिरात असतो, गुरूंच्या पुढं असतो, स्वाध्यायाच्या ठिकाणी असतो, सगळं असतं. जाता जाता चूक स्वीकारण्याची क्षमताच आमच्याकडे नाही. बघा, सुधारायचं चारित्र्य मुनी कर्मावर अवलंबून आहे. चूक सुधारायचं चारित्र्य मुनी कर्मावर अवलंबून आहे, पण स्वीकारायचं दर्शन मुनी कर्मावर अवलंबून आहे. निदान मी स्वीकारायला तर पाहिजे माझं चुकलं. आम्ही चूकच स्वीकारायला तयार नाही. आणि स्वीकारलो तरी दुसऱ्यांच्या समाधानासाठी. बोला का गुरुजी? स्वीकारत नाही त्याचा अर्थ मिथ्यात्वाचा उदयास. प्रत्येक वेळेला कर्मावर आरोप करून चालणार नाही. माझा पण पुरुषार्थ कमी पडतोय, माझ्या मनाला माहिती आहे की नाही. कर्माचा उदय केव्हा आहे? मी चूक करतोय हे मला मान्यच नाही, त्यावेळी कर्माचा उदय. पण माझ्या अंतरंगाला तर माहिती आहे की मी चुकलोय, ते कबूल करत नाही, याचं त्याला कर्म काय म्हणत. त्याच्यात आम्हाला सत्य स्वीकार. आणि त्यातनं पण स्वीकारलो तर गुरुजी बर काय आमचं चुकलं असलं तर माफ करा, खरं उठा हारला, खावा सगळं. म्हणजे अजून पण तुम्ही जी माफी मागा लागलाय त्या माफीमध्ये मी चुकलोय हा विश्वास नाही, समोरच्याचं समाधान आहे. फक्त समोरच्यांचं समाधान आहे, पण आपली चूक आपण स्वीकारत मग कशाला ते समाधान तर कशाला करायचं. जो चूक स्वीकारतो तो कधी ना कधी तर सुधारतो, हा नियम आहे. आणि जो कधीच सुधारत नाही, नुसताच म्हणतो मी प्रयत्न करलो खरं सुधारणा, त्या व्यक्तीच्या मनात चूक झालेली आहे हे स्वीकार्यच नाही, म्हणून तो चूक सुधारत नाही. कधी ना कधी सुधारणार, फरक तर पडणार की. मी रात्री बोलतोय याची चूक मला माहिती आहे, मी चुकतोय हे माहिती आहे, म्हणून मी जरा जरा तर कमी करायचा प्रयत्न करायला लागलोय. नाही, शास्त्रात कुठं लिहिलंय रात्री बोलू नका म्हणून? त्यामुळे मी बोलतोय. मी बोलतोय याची चूकच जर मला मान्य नसेल तर मला सुधारण्याचे प्रयत्नच नाही. म्हणून चूक स्वीकारणं हा सुद्धा फार मोठेपणा असतो, पण ते नाही. मत्स्यकन्या राजमाता झाली आणि प्रत्येक वेळेला विदुर सांगत होता. विदुर 3 नंबरचा, 1 नंबर धृतराष्ट्र, 2 नंबर पांडू, 3 नंबर विदुर, महामंत्री, विद्वान, बुद्धीला घेऊन जन्मला होता तो. तो प्रत्येक गोष्ट कायद्यानंच बोलणार. मग धृतराष्ट्राला राज्याभिषेक करायचं ठरलं. मग पहिला महामंत्र्याची नियुक्ती झाल्याशिवाय काय करू शकत नाही. मग महामंत्र्याची नियुक्ती झाल्यावर मग सेनापती, आणि सेनापतीची नियुक्ती झाल्यानंतर राजा. मग पहिला विदुरला महामंत्रीपद दिलं, त्याची शपथ ग्रहण केला. सेनापतीला, पांडूला सेनापतीचं दिलं, आणि बरोबर धृतराष्ट्राला राज्यपद द्यायच्या वेळेला तो विदुर म्हणला, राजा परिपूर्ण असला पाहिजे असा आगम सांगते. आणि जन्मापासूनच जो नेत्रहीन आहे, अंध आहे,
त्याला राजा होण्याचा अधिकार नाही. मग त्याला विचारतात प्रश्न राजमाता तीन, मग तू इतकी उशीर का बोलला नव्हतास? इतकी उशीर मी महामंत्री नव्हतो, आणि महामंत्री झाल्यावर मी शपथ खाल्लोय की मी माझ्या हस्तिनापूर नगराशी आणि त्याच्या कायद्याशी मी प्रामाणिक राहणार, आणि त्याच्यामध्ये मी कोणतंही माझं नातं स्वार्थ याचा कुठलाही मी विचार करणार नाही. त्यामुळे मी आत्ता महामंत्रीची शपथ घेतलोय, आणि त्यामुळं माझा भाऊ अंध आहे तरी सुद्धा त्याला राजा होता येतं. हे माझं, मी जर म्हणलो शांत बसलो तर मी आत्ता घेतलेल्या शक्तीचा काय होईल? अभिमान होईल, आणि मी हस्तिनापूरशी केलेली ती गद्दारी असेल. तेव्हापासून त्या राजमातेच्या मनात विदुरबद्दल कायम आशंका, आणि विदुरानं कितीही चांगली जर गोष्ट सल्ला दिला की त्याला ती म्हणजे नाकारायची आणि त्या धृतराष्ट्राला पोषण करायची. पण ज्या दिवशी धृतराष्ट्राचा उद्दंडपणा वाढला, ज्या दिवशी त्या धृतराष्ट्राच्या मुलाचा दुर्योधनाचा उद्दंडपणा वाढून राजमातेचाच अपमान करण्यात आला, त्यावेळी ती विदुराला म्हणते माझी चूक झाली, पहिल्यापासून माझी चूक झाली. वास्तविक हस्तिनापूरचा राजा भीष्मच व्हायला पाहिजे होता, पण माझ्या पुत्राचा मोह मला नडला आणि भीष्माला खोटी म्हणजे चुकीची प्रतिज्ञा घ्यायला लागली. ती माझी पहिली चूक. दुसरी चूक, विचित्र वीर्य, त्या योग्य नसताना त्याला राज्यपदावर बसवण्याची दुसरी चूक. तिसरी चूक, असं ती सगळ्या चुका मान्य केली. आणि विदुर, तू कायम या हस्तिनापूरचं चांगलंच करायला गेलास, पण माझ्या मोहापोटी स्वार्थापोटी मी कायम तुला चुकीचं समजत गेलो आणि हे बरोबर समजत गेलो. पण आज मी तुझ्या पुढं चूक मान्य करतो, हात जोडून. आजी नातवा पुढे राहते, माझी चूक मी मान्य करतो, आणि आताही चूक सुधारायची आहे, आणि आपल्याला पांडूला परत इथं आणायचं आहे, आणि तूच माझ्यासोबत चल. कधी ना कधी तर चूक आम्हाला स्वीकारावी लागेल. तुम्ही असू दे, मी असू दे, या जगातला कोणी असेल. चूक स्वीकारणं म्हणजे सुधारण्याची भूमिका तयार करणं. पण आम्ही स्वीकारायलाच तयार नाही आमच्या चुका. आम्ही चुकतच नाही म्हणतोय. त्यामुळं आपल्या जीवनात हा सगळ्यात मोठा अडचण निर्माण झाली. विवक्षित समय प्रबद्ध में सबसे कम अनुभाग शक्ति के अंश अर्थात अविभाग प्रतिच्छेद जिस परमाणु में पाए जाते हैं उसे वर्ग कहते हैं. म्हणजे जेवढे समय प्रबद्ध बांधून घेतलेले आहेत त्या समय प्रबद्धामध्ये सगळ्यात कमी अंशाचा जो समय प्रबद्ध आहे, म्हणजे जो परमाणु आहे, सगळ्यात कमी अंश असणारा ज्याच्यामध्ये परमाणूमध्ये आहे तो परमाणु म्हणजे वर्ग. त्याला काय म्हणायचं? वर्ग. अविभाज्य परमाणु प्रतिच्छेद असणारा त्याला वर्ग म्हणायचं. समान संख्या वाले अविभाग प्रतिच्छेद जिनमें पाए जाते हैं उन सब वर्गों के समूह को वर्गणा कहते हैं. म्हणजे आता समजा एका समय प्रबद्ध मध्ये तुम्ही एक 20 परमाणु बांधलेले आहेत. किती बांधलेले आहेत? 20. ते 20 मध्ये एक ची 4 आहेत. एक ची किती आहेत? 4 आहेत. 2 ची किती आहेत? 4 आहेत.
किती झाले 8 आणि हे 4 12 आणि 3 3चे किंवा 4 4चे 2 आहेत 4 4चे 2 आहेत ही 20 ची संख्या झाली. आता 1 1 आहेत ते वर्ग झाले कारण त्याच्यात सगळ्यात छोटा अंश 1 चे 2 भाग करता येतं म्हणून ते झालं. आता 2 चे जे 4 4 चे समूह आहेत 2 चा 4 चा समूह आहे 4 चे 2 आहेत ह्याला समान शक्तीचे ग्रुप करायचे आणि त्याला काय म्हणायचं वर्ग. त्याला काय म्हणायचं 2 गुणिले 2 4 त्याला काय म्हणतात 2 चा वर्ग म्हणतात. 4 गुणिले 4 4 चौक त्याला काय म्हणतात 4 चा वर्ग. म्हणजे समान शक्तीवाल्या असणाऱ्या परमाणूंच्या समूहाला काय म्हणायचं वर्ग असं म्हणायचं. समान संख्यावाले अविभाज्य वर्गणा म्हणायचं. आणि जिनमे म्हणा अविभाग प्रतिच्छेदों की समान वृद्धि पाई जाए उन वर्गणाओं के समूह को स्पर्धक कहते हैं. ज्याच्यामध्ये अविभाग म्हणजे आता ज्याचे परत 2 भाग करता येणार नाहीत अशा गोष्टीत तेवढ्या प्रमाणातच प्रत्येक वर्गणांची वृद्धी व्हायला लागली. वृद्धी म्हणजे काय वाढ समान वाढत चाललंय समान पद्धतीनं त्याला स्पर्धक म्हणतात. त्याला काय म्हणतात स्पर्धक. त्याला ते फळ्यावर असं त्याचं नकाशा काढून सुजाताताईंनी बाहुबलीमध्ये आम्हाला फार चांगल्या पद्धतीने ते त्यावेळेला समजावून सांगितलं होतं. असं त्रिकोणासारखं त्याचं हे आकार तयार होतोय. खाली असतात असं वर असतात आणि मधी वर्ग वर्गणा स्पर्धक आणि पुढं परत अजून जाऊन ते अनेक 2 काहीतरी आहेत ते पुढं येते का बघूया. असं 4-5 व्यवस्था असतात ते. तर ह्या गोष्टी आम्ही समजावून घ्यायला पाहिजे. उपशांत मोह गुणस्थान किसे कहते हैं? निर्मली फल से युक्त जल की तरह अथवा शरद ऋतु में ऊपर से स्वच्छ हो जाने वाले सरोवर के जल की तरह संपूर्ण मोहनीय कर्म के उपशम से उत्पन्न होने वाले निर्मल परिणामों को उपशांत मोह गुणस्थान कहते हैं. इस गुणस्थान का धारक जीव अंतर्मूर्त के भीतर आयुक्षय अथवा गुणस्थान के कालक्षय के कारण नियम से नीचे के गुणस्थान में पतित होता है. तुरटी असते निर्मली फल ते पाण्यात फिरवल्यानंतर गाळ काय होते खाली जाऊन बसते आणि वर स्वच्छ पाणी दिसते. पण जरा त्या पाण्यामध्ये काय तर पडलं जरा त्याच्यात हलवलं तर परत खालचा गाळ काय होतोय. असंजिप्त परिणाम आहेत. मोहनीय कर्म गेले नाहीत फक्त खाली शांत बसलेत पण वर परिणाम काय दिसायला लागले स्वच्छ दिसायला लागलेले आहेत. त्याला म्हणायचं उपशांत मोह. उपशांत मोह. दुसरं काय दिलं उदाहरण वसंत ऋतूतील शरद ऋतूतील पाणी. जसं शरद ऋतूमध्ये पाणी वर तर स्वच्छ दिसतंय पण खाली पालापाचोला गाळ असतोच आणि त्याला मग जरा धक्का लागला की आपोआप ते पाणी म्हणजे तो गाळ वर येतो. तसे या गुणस्थानामध्ये परिणाम शुद्ध असतात पण ते खाली गाळ ठेवून
कषायांच्या सत्तेत ठेवून असतात, ते त्यांचा नाश करून ते झालेले नसतात. मग यांचं परत एक तर ते परिणामांच्या मध्ये संकलेशता आली की मग ते परत वर येतात, नसेल तर आयुकर्म. हे जे 3 कारण आहेत, 2 मुख्य मानली जातात. एक मुख्य आहे ते आयुकर्माचा क्षय झाला की तो मरतो जीव. मग 11व्या गुणस्थानात त्याचं आयुकर्म जर संपलं श्रेणी चढताना, तर तो नियमानं स्वर्गातला वैमानिक देव होतो. कुठला देव होतो? मग स्वर्गात जन्मताच गुणस्थान कुठलं असते? सम्यक दृष्टीचं 4थं. मग हा 11व्या गुणस्थानात मरतो, पण जन्मताना 4थ्या गुणस्थानात जन्म घेतो. म्हणून बोलताना काही लोकांना एवढं सुद्धा लक्षात येत नाही. सहज बोलता बोलता म्हणतात, जन्मताना मरताना जे गुणस्थान असते की नाही, तेच जन्मताना गुणस्थान असते. मग आता सगळे दिगंबर मुनी महाराज, हे माताजी, हे सगळे समाधी करून मरतात. हे 4थ्या गुणस्थानात मरतात, जन्म घेतात. जन्म घेताना कुठल्या जन्मस्थानात घेतात? मग हे मरताना काही खाली येऊन मरतात. लेशा समान असते. समान काय असते? ज्या लेशेमध्ये जीवाचं मरण झालेलं आहे, त्याच लेशेनं सहित जन्मताना तीच लेश असते, पण गुणस्थानामध्ये अंतर असतो. 4थ्या गुणस्थान म्हणजे नियमानं तर 5व्या गुणस्थानाच्या वर 11व्या गुणस्थानापर्यंत कुठलाही जीव मेला. आता कुठलाही म्हणजे याच्यात फक्त त्रियांचे आणि मनुष्यच असणार आहेत, कारण 5वं गुणस्थान नारकींचं आणि देवाचं असणार नाही. त्यामुळं कोणताही जीव म्हणजे त्रियांचे आणि मनुष्य. 5व्यापासून 11व्यापर्यंत कोणताही जीव मेला तर नियमानं तो स्वर्गातला वैमानिक देव होऊन जन्मतो. कुठे जन्मतो तो? वैमानिक. आणि 4थ्यापर्यंत जर जीव मेला, 4थ्या गुणस्थानात, जर त्यानं पहिलं कुठलं आयुकर्म बांधला असेल, बद्धायुष्कवाला तो असेल मरायच्या अगोदर, तर त्यानं त्रियांचे बांधला असा. ऐकायला का झोपायला आहे? हा. 4थ्या गुणस्थानात तो जर मरण झालं, सम्यक्त्व स्वीकारायच्या अगोदर त्यानं जर आयुकर्म बांधला असेल नरकायुचा, तर तो नरकातच जाणार. शाहीक सम्यक दृष्टी असेल तर सम्यक्त्व न सुटता तो पहिल्या नरकात जाणार. शायोपशमिक सम्यक दृष्टी असेल तर मरताना त्याचं नियमानं एक अंतर्मूर्त पहिला सम्यक तो सुटतं, तो 2ऱ्या 3ऱ्या नरकात जन्म घेतो आणि परत तिथे गेल्यानंतर परत त्याचा जर पुण्याचा उदय तसा असेल तर तो शायोपशमिक सम्यक दर्शनाची परत प्राप्ती करून घेतो. नरक आयु, त्रियंच आयु, मनुष्य आयु, देव आयु, कुठेही तो जो आयु बांधला असेल त्या आयुत जातो. पण देव आणि नारकी ह्या 2 गतीतले जीव 4थ्या गुणस्थानात जर मृत्यू पावले, तिथलं आयुकर्म संपलं, तर नियमानं ते मनुष्य गतीतच येतात. कुठे येतात? मनुष्य गतीतच येतात. म्हणून आयुकर्म कधी बांधणार आहे माहित नाही आपल्याला. काय माहिती आहे? सूचना, गजर, मेसेज काही नाही. म्हणून प्रत्येक समयाला आपले परिणाम चांगले पाहिजेत. संसाराचे भोग भोगताना सुद्धा उदासीन रूपानं भोगायला पाहिजे. मग कर्म बांधताना सुद्धा उदासीन रूपानंच कर्म बांधते. एक गाव होतं, गाव कोणतं? ऐकू ना, कोथी गाव होतं, कोथी गाव. आणि त्या कोथी गावातल्या मुलगीचं लग्न झालं. कोणाचं? जावाई बाहेर गेले, जावाई बाहेरगावचे होते. मग सारखं पोरगी आपल्या आईचं लई कौतुक करणार तिथं सासरवाडीत गेल्यावर. आणि ती
सासू पण सारखं जावायला या की एकदा या की एकदा या की एकदा म्हणा लागली. आता लग्न होऊन पण 5-6 महिने झालतं आणि सावाई म्हटलं आता सारखं बोलवा लागल्यात, बायको पण सारखं जावं म्हणाल्या, एकदा जाऊन येऊयाच म्हणून कोण गेला? स्वभावमती माताजी जावाई गेला. कुठे गेला? सासरवाडीत गेला. म्हणजे सासरवाडी कुठली होती त्याची? कोथरी होती. तिथे गेला. 6 महिने बोलवत होतो तर ते आला नाही तो. आणि बरोबर सुगीचा दिवस होत, कामाचा दिवस होत आणि जावाई आता आलेल्या जावायला जा म्हणायचं अवघड. आता थांब तर म्हणायलाच पाहिजे वर्ण का होईना. मग सासू म्हणली आला, थांबा थांबा थांबा. जावाई पण 1 दिवस झाले, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, जायाच काय नाव. आणि ह्यांचं तर काम थांबल्यात. आता जावाई घरात आहे त्याला सोडून कुत्रीवाले तेवढे हुशार आहेत सोडा. महाराजांना बस्तीत बसून आपली कामं करायला लागल्यात. पण उदाहरण त्या महाराजांची किंमत जावयापेक्षा कमी आहे. जावाई घराकडे येणार असला तर 2 दिवस अगोदर गल्ली लोटत बसतोय सासरा. पण महाराज घराकडे येणार आहेत म्हटल्यावर शेतात जाऊन बसतोय. काय करायचं तो कोतीच्या पुरुषांना आणि लोकांना किती समजावून सांगायचं. तर मग आता 4थ्या दिवशी कोतीतली हुशार नवरा बायको प्लॅन केले आणि खोलीची दरवाजा झाकला. शो गादीवर भात मारा लागला आणि ती बायको मारू नका हो, मारू नका हो, मारू नको. आता मला काय माहित तिने 5-6 दिवस राहत्यात नुसतं असं नुसतंच आत्मदंगा. हे शब्द कोणाला ऐकू गेले? जावाई म्हटला माझ्यामुळे या नवरा बायकोंच्यात भांडणं लागली, जाऊया म्हटलं आपण. आणि जावाई लगेच 1-10 मिनिटानं सासू सासऱ्यानं म्हटलं जातो आता. आणि राहा की असू ते आलंय ते आलंय राहा. ते म्हटला नाही आता जातो म्हणलं. तो जावाई गेला. गेल्यानंतर हिने कडी घातली गणी दोघं दंगा. कसं काय घालवलो जावायला, कसं काय घालवलो जावायला, कसं काय घालवलो जावायला, असं दंगा चालू केली. तेवढ्यात बेल वाजली. बेल वाजल्याबरोबर दरवाजा उघडतात तर कोण? जावाई. जावाई म्हटला आता तर तुम्ही गेलता की. तो जावाई म्हणतोय आता तर तुम्ही भांडत होता की. ती दोघं म्हणतात आम्ही उगच भांडत होतो. तो म्हणला मी पण उगच जाऊन बोलतो. तसं तुम्ही संसारातल्या सगळ्या क्रिया उगच मनापासून न करता, हे आता एवढं स्वाध्याय केल्यानंतर तर कुठलीही गोष्ट अति मनापासून संसारातला आपण करू शकत नाही. उगच जर तुम्ही केला तर कर्म पण म्हणते उगच जाऊन बांधूया, जरा फळ देऊया आणि लगेच जाऊया. म्हणून उदासीन रूपानं आपल्याला सगळ्यांना काय करायला पाहिजे? हे संसारातल्या जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडायला पाहिजे. आणि ज्या दिवशी आपल्याला अशी संधी निमित्त मिळेल बहिरंग, त्या दिवशी अंतरंग निमित्ताला जागा करून पुरुषार्थ करून त्या गृहस्थी आणि सांसारिक जीवनाला सोडून आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. तसा पुरुषार्थ, स्थैर्य, स्थिरता, विशुद्धी माझ्यात तुमच्यात सगळ्यांच्यात येऊ दे, एवढीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.